नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र तिसरं सूत्र भगवान परशुराम. आपलं आजचं पुस्तक सुधाकर शुक्ल लिखित परशुधारी परशुराम. परशुधारी परशुराम. आपण ग्रंथ सूक्तच्या या तिसऱ्या सत्रामध्ये परशुराम हे सूक्त धरून करत असलेल्या व्हिडिओमध्ये माझा कालचाच व्हिडिओ सुधाकर शुक्ल याच लेखकाच्या परशुराम याच विषयावरच्या महाभारतकालीन भार्गवराम ह्या कादंबरीचा होता. आज त्याच सुधाकर शुक्ल यांचं त्याच परशुरामांच्या जीवनाविषयी, पण जर महाभारतकालीन भार्गवराम हे परशुरामांच्या उत्तर आयुष्याविषयी संबंधित अशी कादंबरी असेल, तर आज विचार करत असलेली सुधाकर शुक्ल यांची परशुधारी परशुराम ही तुलनेनं परशुरामांच्या पूर्वायुष्याचा विचार करणारी अशी कादंबरी आहे. या दोन कादंबऱ्यांमध्ये परशुराम हे समान सूत्र आहे, किंवा लेखक म्हणून सुधाकर शुक्ल हे समान सूत्र आहे असं नव्हे, तर एकंदरीतच परशुरामाच्या आयुष्याचा विचार करत असताना त्यांच्या धर्मरक्षणाच्या काळामध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिका हाही एक समान सूत्राचा भाग आहे. असला तर फरक इतकाच आहे की परशुधारी परशुरामामध्ये परशुरामांमधलं क्षत्रियत्व जास्त आहे आणि महाभारतकालीन भार्गवराम या पुस्तकामध्ये त्यांच्यातलं ब्रह्मर्षी हे स्वरूप जास्त आहे. एकंदरीतच धर्मरक्षणाचं शस्त्र म्हणजे परशुधारी परशुराम आहे, तर एकंदरीतच नवनिर्मितीचं साधन अशा अर्थानं महाभारतकालीन भार्गवराम आहे हे लक्षात घ्यावं लागतं. सुधाकर शुक्ल यांनी ही दोन्ही रूप एकंदरीतच प्रथमपुरुषी एकवचनी अशा स्वरूपात मांडले. हेही या दोन पुस्तकातलं साम्य आहे आणि ही दोन्ही पुस्तकं कादंबरी या स्वरूपात येतात, हेही या दोन पुस्तकातलं साम्य आहे. पण यांचा कालखंड वेगळा असल्यामुळे साहजिकच याच्यामध्ये कथानकाच्या ओघामध्ये घडलेल्या आणि घडवलेल्या आणि वर्णिलेल्या अशा घटना आणि घटक हे वेगवेगळे आहेत. जर कालच्या पुस्तकामध्ये महाभारतकालीन भार्गवराम याच्यामध्ये भगवान परशुरामांच्या बरोबरीनं पितामह भीष्म हे व्यक्तिमत्व उभं राहत असेल, तर सुधाकर शुक्ल यांच्या परशुधारी परशुराम या पुस्तकामध्ये महर्षी वशिष्ठ हे परशुरामांच्या खालोखाल उभं राहणारं व्यक्तिमत्व आहे. महर्षी वशिष्ठ हे मैत्रेयीचे पुत्र आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. वशिष्ठांच्या आयुष्यामध्ये नंदिनी गाय ही जी त्यांना परमेश्वरानं दिलेली होती, त्यामुळे काही घटना घडल्या, पण त्याच्याकडे वशिष्ठांनी एका अत्यंत संयमानी असं पाहिलं. तर परशुरामांचे वडील जमदग्नी यांना परमेश्वरांनी दिलेली कामधेनू ही सहस्त्रार्जुन कार्तवीर्यानं पळवून नेली. त्यातनं उभा राहिलेला संहार, यातनं पृथ्वी निक्षत्रिय होण्यापर्यंतचा भगवान परशुरामांचा झालेला प्रवास हे या परशुधारी परशुराम या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या प्रसंग उभा करण्यासाठी, तुलनेनं सक्षमपणे वाचकासमोर राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवरती वशिष्ठ हे मनामध्ये येतात. वशिष्ठ या कुळाची निर्मिती कशी झाली याचा विचार आपण या ग्रंथसूक्तमध्येच महाभारतकालीन असं नव्हे, पण एकंदरीतच परशुराम या सूत्रामध्ये मोग कुंटे आणि डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांच्या पुस्तकाचा विचार केला तेव्हा ती भूमिका मांडली. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करत नाही. अशा वशिष्ठांनी वेगवेगळ्या वेळी त्याला दिलेला सल्ला ही गोष्ट महत्वाची ठरते. परंतु त्या सल्ल्यानुसार किंवा त्या सल्ल्याच्या बाहेरही परशुरामांचं क्षत्रिय म्हणून येत असलेलं वर्णन हे परशुधारी परशुराम या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. आणि मग साहजिकच अशा युद्धमग्न परशुराम हा या कादंबरीचा नायक असल्यामुळे त्या योगानं युद्ध या विषयाची चर्चा होते. आणि मग एका ठिकाणी भगवान परशुराम असं म्हणतात की युद्धाचा निर्णय घेणं सोपं असलं तरी युद्ध करणं अवघड असतं. मी वाक्य पुन्हा म्हणतो, युद्धाचा निर्णय घेणं सोपं असलं तरी युद्ध करणं अवघड असतं. आज मितीला जगाच्या पटलावरती निदान 9 ते 10 ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल हे युद्ध तर गेले जवळजवळ 2-2.25 महिने सुरू आहे. ते सुरू आहे म्हणावं तर ते थांबतं, ते थांबलंय म्हणावं तर ते मध्येच सुरू होतं. अशी स्थिती केवळ
अमेरिका, इराण आणि इस्रायल याच युद्धामध्ये आहे अशातला भाग नाही. रशिया, युक्रेन याही युद्धामध्ये आहे आणि इतरही ठिकाणच्या युद्धामध्ये आहे. अमेरिकेनं अलीकडच्या काळात व्हेनेझुएलावर केलेला हल्ला हे एकमेव अलीकडच्या काळातलं थांबलेलं युद्ध आहे. आणि त्यामुळे जेव्हा भगवान परशुराम एका ठिकाणी या कादंबरीमध्ये असा विचार मांडतात की युद्धाचा निर्णय घेणं सोपं असतं पण युद्ध करणं अवघड असतं, ते फार पटतं आणि मग आजच्या संदर्भात परशुराम हे मोठ्या प्रमाणावरती मानले जातात. या परशुरामांचं किंवा त्यांच्या युद्धांचं वर्णन करत असताना सुधाकर शुक्ल एका ठिकाणी असं म्हणतात की क्षत्रिय म्हणून जन्माला आलेले विश्वामित्र ऋषी ब्रह्मर्षी होण्यासाठी ब्रह्मर्षी वशिष्ठांच्याकडे गेले. हे वशिष्ठ म्हणजे तिथेही विश्वामित्रांच्याही आयुष्यात आहेत आणि इकडे परशुरामांच्याही आयुष्यात आहेत. आणि तर या विश्वामित्रांचा नातू परशुराम ब्राह्मण असूनही क्षत्रिय धर्माचा अंगीकार करण्यासाठी गुरु कश्यपांकडे गेला. म्हणजे गुरु बदलला, क्षेत्र बदललं, पण व्यक्तींचे संदर्भ आणि संपर्क तसेच राहिले. असं एक वेगळं मानवी जीवनाचं मूल्य, मग ते त्या काळातलं असेल किंवा आजचं असेल, परशुधारी परशुराम या पुस्तकामध्ये सुधाकर शुक्ल आपल्या पुढे मांडतात. पण हे युद्ध त्यांनी कोणतंही परशुरामांनी केलेलं युद्ध हे युद्धासाठी नव्हतं. अशा सांगत असतानाच क्षत्रियाचे गुणधर्म आणि अलंकारही या पुस्तकामध्ये सुधाकर शुक्ल सांगतात आणि मग ते कथानकाच्या रूपात उभे करतात. सुधाकर शुक्ल म्हणतात की शौर्य, बल आणि तेज हे क्षत्रियांचे अलंकार आहेत, तर पराक्रम, आत्मविश्वास आणि सहनशीलता हे क्षत्रियांचे गुण आहेत. असं असलं तरी युद्ध होत असताना गाय, ब्राह्मण आणि स्त्री यांची क्षत्रियांनी कधीही हत्या करू नये. हे धर्मयुद्धाचे नियम महाभारत कालामध्ये वापरले गेले असले तरी खरं सांगायचं म्हणजे तेव्हाही ते वापरले गेलेले नाहीत. महाभारताच्या उत्तरखंडामध्ये अश्वत्थामानी केलेलं कृत्य हे यातल्या कुठच्याच तत्वात बसत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. असं असलं तरी सुद्धा भगवान परशुरामांनी ही युद्ध कशासाठी केली हे सांगत असताना ते निक्षत्रिय की निशस्त्रीय अशी चर्चा किंवा वाद किंवा शब्दही न उच्चारताना आपल्या कादंबरीच्या कथानकातनं सुधाकर शुक्ल असं चित्र निर्माण करतात आणि ते वास्तव आहे की भगवान परशुरामांनी कोणतंच युद्ध केवळ युद्ध म्हणून केलं नाही. ते एक तर धर्म प्रसारासाठी होतं, किंवा ते धर्म रक्षणासाठी होतं, किंवा ते लोककल्याणासाठी होतं. एकंदरीतच जे राजे सदाचारी होते, जे जनहिताचे निर्णय घेत होते, त्यांच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास कशा पद्धतीने परशुरामांनी केला याचं वर्णन याही पुस्तकामध्ये आहे. पण त्याची सविस्तर चर्चा आपण ग्रंथसूक्तच्या या 3ऱ्या सत्रामध्ये ज्याचं भगवान परशुराम हे सूत्र आहे याच्या आधीच्या पुस्तकांची चर्चा करताना केली आहे, हे लक्षात घेऊ. अशा पद्धतीचं युद्ध करण्यामध्ये भगवान परशुराम यशस्वी झाले हे अत्यंत उघड आहे. आणि म्हणून तर याच मालिकेमध्ये आपण रामधारी सिंह दिनकर यांच्या परशुराम की प्रतीक्षा या पुस्तकाचा विचार केला आणि त्यावेळेला नेफाचं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानशी युद्ध जिंकलो पण तहात हरल्यानंतर रामधारी सिंह दिनकरांसारख्या एका महाकवीला परशुरामांनी पुन्हा जन्म घ्यावा अशा आशयातनं असं वाटावं आणि त्यातनं जन्माला आलेल्या कविता म्हणजे परशुराम की प्रतीक्षा होती. म्हणजे या पुस्तकाचा कथा विषय आणि परशुराम की प्रतीक्षा मधल्या कविता संग्रहाचा आशय याचा कालसंदर्भ वेगळा असला तरी भावसंदर्भ एक असतो आणि त्यामुळे भगवान परशुराम ही त्रिकालाबाधित सत्य जरी नसलं तरी सुद्धा यांना त्या स्वरूपामध्ये सक्रिय, क्रियाशील आणि अद्ययावत धर्मरक्षकता म्हणजे भगवान परशुराम असं रूप निर्माण होतं का? आणि या अर्थानं समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक त्यांच्या काळामध्ये त्यांच्या विचारांचे त्यांच्या क्षमतेचे असे भगवान परशुरामांचे वारसदार ठरतात का? असा विचार आपल्या मनामध्ये निर्माण करणारी कादंबरी म्हणजे सुधाकर शुक्ल लिखित परशुधारी परशुराम. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.